आपण बघितला सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल खेळला गेलाय ओट मृदुल. हालो चेक हालो हालो चेक हालो चेक. यस थँक्यू. आपण ऐकतोय पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व चौथं सीझन 4 मध्ये येत असताना ज्या प्रकारचं आयोजन ज्या प्रकारचं नियोजन सर्व काही भारावून टाकणार आहे, सर्व काही प्रेमात पाडणार हे आयोजन आपण पाहतो. अंडरआर्म क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना दोन पराभूत संघ आणि त्या दोन पराभूत संघातील ही लढत आपल्या भेटीला येत आहे. चार मध्ये चार धावा धापाकावर येत असताना पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापाकामध्ये येत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा धापाकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलामीवर बॅटर आहेत आणि त्यांच्यासमोर वेल एक्सपिरियन्स सय्यद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 6 धावा धापाकावर येतात. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेची धून. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात. यस धन्यवाद. दुसरं षटक आहे खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग षटक आणि त्या षटकामध्ये आता लकी ड्रॉ कुपन आहे ते देखील ओपन केलं जाईल. मुख्य मंचाच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. केतन बटावले दुसरीकडून बंटी गवस 2 खेळाडू आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता जयेश बनसोडे. पहिला चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सुयोग खांडेकर होता. बघा लकी ड्रॉ कुपन आहे आणि त्यातील पहिली चिठ्ठी तो भाग्यवान प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकाचं नाव खऱ्या अर्थानं कट्टू पाटील. कट्टू पाटील आहे. कट्टू आपण यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणं ती गिफ्ट आहेत आणि ती दिली जातील मुख्य मंचाच्या दिशेनं. चॅलेंजिंग षटक आणि त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आता बंटी गवास प्रॉपर रडार मध्ये बॅटच्या आला होता चेंडू. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 12 धावा येतात. चॅलेंजिंग षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धावा धाफकावर येतात. त्यानंतर धावचीतची संधी आहे. पंच यावेळेला टेक्निकल टीम ची मदत घेतली जाते. आदरणीय सन्माननीय महेशजी रेडीज साहेब आणि दयानंद माली साहेब आपल्याला मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम साहेब. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दयानंद माळी साहेब, सन्माननीय प्रमोद हेगेस्टे साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महेश रेड्डी साहेब सातत्यानं JKCC संघ म्हटलं तर वसई तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतो आणि त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सातत्यानं पाहतोय. आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. योगेश पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल.
अतिथी देवो भव ही आमची खरं तर भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः जुला कोळीवाडा ग्रामस्थ असतील, संपूर्णतः क्रिकेट क्लबचा तो संघ असेल आणि त्यांच्या माध्यमातून हे शानदार बहरदार हे आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अंडरम क्रिकेट आणि अंडरम क्रिकेट खऱ्या अर्थानं पंचांचं बोट हवे त्या अर्थातच गडीबाद बंटी गवस ज्याला मैदान सोडावं लागतंय. मुख्य स्क्रीन आणि हे ती इमोजी आहे खऱ्या अर्थानं पंच आणि ते देखील दर्शवतात यावेळेला की OUT गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा चॅलेंजिंग षटक आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 6 धावा धापकावर येतात, 8 धावा ते कंपल्सरी आहेत आणि शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत त्या 5 मध्ये 7 धावा धापकावर येतात. सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे न्यू बॅटर दुसरीकडून साईश गवसला आपण पाहतोय. बंटे आणि त्यांचे बंधू आहेत. सांघिक धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 13 धावा धापकावर. जयेश बनसोडेच्या समोर आता साईश आहे. पुन्हा एकदा कोणत्या प्रकारची रिस्क कोणत्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही सिंगल धापकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ पहिल्या 2 षटकामध्ये धापकावर आतापर्यंत 14 आहेत. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव यशस्वीला समिंदर चॅलेंजिंग षटक होतं आणि त्यामध्ये 8 धावा +2 अर्थातच तब्बल सांघिक धापकावर दुसऱ्या षटकामध्ये त्या 2 धावा ऍड केल्या जातील. 16 धावा धापकावर येतात. सन्माननीय योगेश पाटील सर आपल्याला विनंती आहे सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्णी आहेत. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने आवलेला डायरेक्ट हिट. पंचांचं बोट हवेत अर्थातच काम फिट केतन बटावले ज्या खेळाडूला आता मैदान सोडावं लागतंय. दुसरा गडी डगआउटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे, फ्लाइंग स्टार्ट होते आणि त्यानंतर आता 2 सलामीवर बॅटर हे डगआउटच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय एकीकडे बारोंडा 11चा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहायला गेलं तर प्ले बॉईज फुलपाडा 2 फुलपाडा नगरीतील संघ एकमेकांच्या विपक्षात येत असताना ही डुवाडायची लढत आहे. 2 पराभूत संघ आणि त्या 2 पराभूत संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर पियुष येतोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडच्या दिशेने अगदी मनगटाच्या साह्याने खेळला गेला. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 17 धावा धापकावर येतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत मुळे प्रॉपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवतो आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धापकामध्ये ऍड केली जाईल. बघा एसटी रक्षक प्रयत्न करतोय परंतु सहज आणि सोप्यारित्या त्या धापकामध्ये धावा येत असताना धापकावर आतापर्यंत 19 धावा येतात. 2 to go. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ अनिकेतनं प्रभावित करणारा तो मारा पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवलाय परंतु यावेळेला आउट साइड द लेग स्टंपचा मारा
अतिरिक्त धाव डाव्या एसटीच्या बाहेर आलेला तो चेंडू आणि अतिरिक्त धावेने धावपकावर आतापर्यंत 20 आहेत. अतिरिक्त बाउन्स आणि त्याला पुन्हा एकदा सन्मान देत असताना खेळपट्टीला आता ते 2 खेळाडू जाणतात आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत दाखवला जातोय. 21 धावा धावपकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत मुळे आणि त्या खेळाडूच्या विपक्षात आता पियुषनं ऑन साईडच्या दिशेनं प्रहार करण्याचा तो प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 21 धावा धावपकावर ऐकूयात डीजेला. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग बघा आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला असणारा डगआउट आपण तिथून प्रेक्षकांना विनंती असेल, आम्ही तुमचं क्रिकेटवरचं प्रेम जाणतोय, परंतु आपण थोडासा तो अर्धा डगआउट खाली करायचं. ते महिलांसाठी तो डगआउट आहे आणि त्या महिला देखील आता येतात. सेकंड लॉक आणि त्यामध्ये JKCCचा तो संघ आहे, त्या कारणास्तव आपण थोडंसं तिथून बाजूला बसायचं. बाकीचे जे डगआउट आहेत ते खाली आहेत, आपण तिथे जाऊन बसू शकतात. मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी धावपकावर आतापर्यंत 23 पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणारी येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा त्या धावपकावर बनवल्या जातील, किती धावांचा तो पाठलाग समोरच्या संघासमोर ठेवला जाईल. सिंगल धाव पुन्हा एकदा धावपकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा धावपकावर येतात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. संकेत गोलंदाजी मार्कवर असताना 24 धावा आतापर्यंत धावपकावर आहेत. फुलपाडा नगरीतील फुलपाडा विभागातील हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये येत असताना यावेळेला अतिरिक्त धाव धावपकामध्ये येत असताना आपण पाहतोय. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर आहे चेंडू आणि त्या चेंडूला पाहता पंचांना ते 2 हात फैलावल्यात. अतिरिक्त धाव धावपकामध्ये येत असताना आतापर्यंत 25 धावा धावपकावर. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला अनिकेत थोडासा फंबल तोडता सिंगल धाव धावपकामध्ये सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट केली जाते. कॉम्बिनेशन फील्ड धीरू येईपर्यंत ती सिंगल धाव धावपकामध्ये घेतली जाते. आतापर्यंत 26 धावा धावपकावर 4 चेंडूंचा खेळ, येणाऱ्या 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येथून एखादा मोठा फटका एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये त्या धाव्यांना आणून ठेवेल, परंतु तो प्रयत्न नक्कीच राहणार आहे. शेवटच्या चेंडूवर येणारी सिंगल 29-30चा पाठलाग, येणारी अतिरिक्त धाव, परंतु ती येणारी काळ वेळ हे दाखवून देईल. हे आमचं संपूर्णतः महिला मंडळ आणि महिला कक्ष येतो तेथे गावातील अनेक ग्रामस्थ, गावातील त्या महिला आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी धावपकावर आतापर्यंत 29 आहेत. 29 धावा धावपकावर येत असताना ऑनसाईडच्या दिशेने यावेळेला सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. अर्थातच पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धावपकावर 28 धावा धावपकावर येतात. 29चा पाठलाग हा धावपकावर करायचंय. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. या संख्या बघा फ्लाइट साठी यावेळेला पंचांना ते चॅलेंज केलं जात आहे.
चलो चलो नए ख्वाब बुन ले। सापा धारे गारे गामा पासा बम 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 बोले बम चिक बोले और मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोल रे बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए, हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। आणि ही चिमुक आहे आमची मनस्वी. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. धापकावर आपण पाहायला गेलं तर 29-29चा पाठलाग धापकावर करायचंय. डुवाडाईची लढत आणि त्या डुवाडाईच्या लढतीतून आता दोन सलामीवर बॅटर, एकीकडे जयेश बनसोडे, त्याच्या सोबतीनं प्रतीक सिंग. पहिला चेंडू धावेंचा श्रीगणेश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लकी ड्रॉ कुपन देखील आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. जितक्या देण्याचा प्रयत्न तितक्या हे शानदार बहरदार आणि JKCC नगरीमध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. VB पॉवर सोल्युशन, वैभवदादा भगत आणि त्यांच्या माध्यमातून ही गिफ्ट देखील आपल्यापर्यंत देण्यात आल्यात. लकी ड्रॉ कुपन प्रत्येक मॅच मध्ये हा लकी ड्रॉ आम्ही प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचवतोय. खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये आहे आणि अगदी मोफत दरात आहे. लकी ड्रॉ कुपन आणि त्याचा देखील आपण तो मॅच पाहता पाहता त्याचा देखील तो आनंद घेऊ शकता आपण. ते अनेक गिफ्ट्स आहेत आणि ती देखील आपल्यापर्यंत नशिबाचा खऱ्या अर्थानं तो भाग्यवान प्रेक्षक आणि त्यापर्यंत ते दिलं जाईल. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. ज्या ठिकाणी धापकावर आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धापकावर येतात. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत साईश गवस चांगली लाईन, त्याने त्याला सन्मान देत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. यावेळेला आखुटापेडचा चेंडू आहे आणि यावेळेला जयेश बनसोडे 2 खेळाडूंना भेदून पाठवतो चेंडूला सीमारेखा पार. JKCC चौकार. गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 5 मध्ये 8 धावा धापकावर येतात. जयेश बनसोडे अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तरी क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा धापकावर येत आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. 29चा पाठलाग करायचा. आता येणाऱ्या 18 मध्ये 20 धावा त्या धापकावर बनवायचे आहेत. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन. दुसरं षटक चॅलेंजिंग षटक आहे आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये कालच्या दिवसापासून खऱ्या अर्थानं अनेक चढ उतार आपण ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहिल्यात. मेहर घाग आहे एक चांगला एडिटर आणि तो आता गोलंदाजी मार्कवर आहे. मेहरसाठी थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. 2 खेळाडू कागदीपत्रे तितकेसे स्ट्रॉंग आहेत परंतु मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ आता मैदानात करणं गरजेचं असणार आहे. मेहरच्या विपक्षात जयेश बनसोडे. पहिला चेंडू निर्धाव आहे. पहिला निर्धाव येतो. आता 5 मध्ये 8 तर कंपल्सरी बनवायचे आहेत नाहीतर
मायनस केल्या जातील. 8 जर का बनल्या तर प्लस होतील, परंतु ती येणारी काळ आणि वेळ दर्शवून देईल. यावेळेला अतिरिक्त बाउन्स, त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 10 आहेत. डबल डिजिट मध्ये येत असताना आता धाफक आपल्याला पाहायला मिळतंय. 29चा तो पाठलाग धाफकावर करायचा आणि तो पाठलाग करत असताना ह्या डुवा डायच्या लढतीत दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये ती पराकोटीची लढत मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पंच यावेळेला डेट चेंडू अर्थातच 10 धावा आतापर्यंत त्या धाफकावर येत आहेत. मिहिर आणि मिहिरच्या विपक्षात आता बच्चीला आपण पाहतो. अर्थातच प्रतीक सिंग बच्ची या नावाने एक त्यांना वेगळं प्रेम आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आता अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आता दुसरीकडून डगआउट मधून त्या टाळ्या वाजतात. टाळ्या वाजतात अर्थातच ते अतिरिक्त धावेने धाफकावर आतापर्यंत 11. ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा वळण घेणार आहे आणि त्याला सन्मान दिला जातोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये ते चालू आहे. चॅलेंजिंग षटक, दुसरं षटक आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा ह्या खर्ची पडत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. यावेळेला अगदी हातभर वळण घेणारा तो चेंडू होता. अतिरिक्त टन, एक्स्ट्रा टन आणि त्या कारणास्तव ते अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 13 आहेत. पहिल्या 3 मध्ये 4 धावा धाफकावर येतात. आता येणाऱ्या 3 मध्ये अजून देखील प्ले बॉईज संघ म्हणतोय त्या 4 धावा धाफकावर बनवल्या जातील का, परंतु दुसरीकडून बारोंडा 11चा संघ म्हणतोय नकोय. अतिरिक्त धाव बॅक टू बॅक. अजून एक यावेळेला अतिरिक्त धाव धाफकामध्ये. पहिला आउटसाइड द लेग स्टंप, यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर असणारा तो चेंडू. बघा माफक आव्हान धाफकावर आणि त्यामध्ये येणाऱ्या त्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं त्या डोके डुकण्यासारख्या आहेत. लोअर फुलटचचा चेंडू यावेळेला टॅप केला जातोय. सिंगल धाव. गंभीर सरांना उलटा ठेंग्या दाखवल्या. अर्थातच ती वंडी. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 15 धावा धाफकावर येतात. धैर्य आमच्या सोबतीनं मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. आमच्यापर्यंत ती अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून ती पोहोचवली जाते. धन्यवाद धैर्य. प्रत्येकाचा तो वाटा आहे, परंतु यावेळेला येतोय डायरेक्टली चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. प्रतीक सिंग ज्या खेळाडूच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. धन्यवाद डीजे प्रवीण. आदरणीय सन्माननीय सदानंद दादा माळी, आपल्याला मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं आपल्याला रिक्वेस्ट केली जाते. दादा आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. JKCC संपूर्णतः फक्त क्रिकेट क्लब नाही आहे, तर ही संपूर्णतः फॅमिली आहे. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब आणि त्यांच्या संपूर्णतः ग्रामस्थ असतील. प्रचंड मोठी मेहनत, अगदी वर्षभराची ती प्लॅनिंग आणि ती स्पर्धा अगदी थाटामाटात आणि उत्साहात पार पडणारा हा अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा पुन्हा एकदा टिपलाय जे संपलाय. खेळ बॅक टू बॅक. गोल्डन डकचा शिकार यावेळेला सईद सय्यद. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. कायम पब्लिकच्या मनात राहतो. पेचन त्यानं कमावले आज अशी होणावात. ए पेचन त्यानं कमावले आज अशी होणावात. अरे त्याला किंग पण म्हणतात, भाषा बी बोलतात, जमाईलय दादात. बघा पॉवर प्लेचं चॅलेंजिंग
हालू चिक हालू चिक. बघा आयोजकांच्या वतीनं थोडासा आवाज कमी केला तरी चल. हालू चिक. आयोजकांच्या वतीनं महत्त्वाची सूचना. खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या गाड्या आपण मैदानाच्या आतमध्ये येतात जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या. पाठी भरपूर जागा आहे तिथे आपण त्या गाड्या पार्क केल्या तरी चालेल. आयोजकांच्या वतीने ही महत्त्वाची सूचना. प्रेक्षकांना विनंती असेल मित्रांनो प्लीज आपण त्या गाड्या पार्किंग मध्ये लावायच्या आहेत. आपल्या इथे भरपूर जागा आहे. पंच रेडी आहे टेक्निकल टीम. सामना चालू करून घ्यायचा आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी 29चा पाठलाग आहे. डुवाडाईची लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी आलेले प्रेक्षक राजा वर्ग. 2 पराभूत संघ आणि 2 पराभूत संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतो एकीकडे प्ले बॉईज फुलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये बारोंडा 11. 2 फुलपाडा नगरीतील संघ एकमेकांच्या विपक्षात एकमेकांच्या समोर आता 2 हात करून उभे आहेत. डुवाडाईची लढत आता येणारे 12 चेंडू 16 धावा धापाक्यावर बनवायचे आहेत. 2 खेळाडू आतमध्ये आहेत. एक तरफ शेर आहे दुसरी तरफ सव्वा शेर आहे. अनिकेत मुळे जयेश बनसोडे 2 खेळाडू आहेत परंतु त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रतीक आहे. एकाला रोखायचं आहे तर समोरच्याला टोकायचं आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धापाकामध्ये कंप्लीट आहे. बघा आमच्या मुख्य मंचाच्या डावीकडे असणारा जो डगआउट आहे मित्रांनो रिक्वेस्ट असेल तो फक्त महिलांसाठी आहे. तिथून आलेले प्रेक्षक राजा वर्ग तिथून उठायचे. समोरचे डगआउट खाली आहेत आपण तिथे बसू शकतात. भरपूर जागा आहे आणि तिथे आपण बसू शकतात. आयोजकांच्या वतीनं हा कॉल आहे. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं धापकावर आतापर्यंत 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धापकावर येत असताना आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड निर्धाव आहे. येणारे निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं तो प्रेशर तणाव दबाव बनवणारे असणार आहेत. जयेश बनसोडे अजून देखील मैदानामध्ये आहे. वेलकम समाजसेविका ज्योती कुडू मॅडम आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम मॅडम. आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतं व्हायचं. यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव यशस्वी चौकारानं प्रेशर रिलीज केला जातो. आता भोंगे देखील येत आहेत. नेक्स्ट लॉट्स JKCC आहे आणि त्या कारणास्तव आता प्रेक्षक राजा वर्ग मैदानामध्ये ती तुडुंब गर्दी व्हायला चालू झाली आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. मॅचचं इक्वेशन काय दर्शवत आहे? 7 चेंडू 9 धावा धापकावर अजून देखील त्या बनवायच्या आहेत. अनिकेत मुळे दुसरीकडून आहे परंतु प्रतीकने हाताळलेलं षटक आखूड टप्प्याचा तो चेंडू आणि त्यावर आलेला तो आक्रमण. चेंडू गॅदर केला जातोय. द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर आहेत आज. पाठच्या 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा आपण आवाज ऐकतोय आणि मुख्य स्क्रीनवर सरांना सोबतीनं जॉन्टी सर आहेत. सुरजदा आहेत. संपूर्णतः जीवदानी माऊली संघ आहे. जॉन्टीचं पाठच्या 2 वर्ष अगोदरचं ह्या मैदानातील ते सेलिब्रेशन आठवत आहे.
येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. 29चा पाठलाग आहे. रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालिप्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही ह्या डुवाडाय लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 8 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. समोर प्रसाद आहे आणि त्याच्या विपक्षात अनिकेत मुळे. अनिकेतचा तो खेळ आपण सातत्यानं मैदानामध्ये पाहिलाय, परंतु येथून डिफिकल्ट टास्क आहे. ह्या मैदानानं खऱ्या अर्थानं अनेक चढ उतार पटच्या कालचा दिवस, आजचा दिवस आणि त्या 2 दिवसात दाखवलेत. बघा, बारोंडा 11 जिंकली तर आकाशकडून पारितोषिक येते. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड, सिंगल धाव धापकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 2 मध्ये 2 येत आहेत. आता 4 मध्ये 6 धावा धापकावर बनवायचे आहेत. डुआ डायची लढत आणि त्या डुआ डायच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं करो या मरो या परिस्थितीमधून कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार आणि त्यासाठी चालणारी ही लढत. आतापर्यंत प्रसादने पहिले 2 षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करणार तो मारा. पहिल्या 2 मध्ये 2 येतात. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. भाऊ होता, भाऊ खऱ्या अर्थानं एक चांगला क्षेत्ररक्षक. बघा, आयोजकांना विनंती असेल, खेळाडूला ती दुखापती होते, त्वरित आपण मैदानाच्या आत पाणी घेऊन आणि प्रत्येक गोष्टीची आज JKCC संघ असेल काळजी घेतली जाते. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना आपण पाहतो आता 3 मध्ये 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा धापकावर बनवायचे आहेत. जयेश बनसोडे समोर आतापर्यंत एकाकी झुंज, एकाकी किल्ला. जयेशनं मैदानामध्ये लढवलाय तो संघ, तो खेळाडू पुन्हा एकदा समोर असताना आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला पाठवून दिला. यावेळेला सीमारेखा पार, चौकार. अरे येऊ द्या कितीही भले भले आता फरक पडत नाही. येऊ द्या कितीही मार्केटला आता फरक पडत नाही. अरे तुम्ही कितीही नाव बदनाम करा, मार्केट आमचंच आहे. तुम्ही कितीही चेंडू आता 2 मध्ये 1 धावांची गरज आहे. संकट मोचक जयेश बनसोडे सातत्यानं खेळाडू खऱ्या अर्थानं संघाचा मोरक्या आणि त्या प्रकारचा खेळ सातत्यानं जयेशचा आपण मैदानामध्ये पाहिलाय. आज पुन्हा एकदा मैदानामध्ये JKCCच्या हे ऐतिहासिक मैदानामध्ये. ऐतिहासिक का म्हटलं जातं तर डॉक्टर DJ गाळवंकर विद्यामंदिर अर्नाळाचं ते शाळा आणि त्या शाळेमध्ये या विभागातील अनेक खेळाडू, अनेक कलाकार, अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रात आणि ह्या शाळेने अनेक विद्यार्थी घडवून दिलेत आणि ते मैदान आणि त्या मैदानामध्ये चालणारा हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे. आणि ह्या रणसंग्रामामध्ये ह्या डुवाडायच्या लढतीमधून आता 2 मध्ये 1 धावांची गरज आहे. डिफिकल्ट टास्क आहे. आतापर्यंत हाताळलेलं षटक प्रसादचं प्रभावित करणारा राहिलं होतं, परंतु आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर जयेश बनसोडेचा तो चौकार. आता 2 मध्ये 1 धावांची गरज असताना अटॅकिंग फील्ड सजवली जाते. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये त्याने दाखवला जातोय. 2 मध्ये 1 धावांची गरज आहे. टॅपच्या साईडनं खेळला जातोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नाही, परंतु यावेळेला बंटी गवस येतोय. जयेश बनसोडे ज्याला मैदान सोडावं लागतंय. 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. 1 मध्ये 1. चला, आलेले महिला, आपल्याला विनंती असेल, आपल्यासाठी JKCCनं स्पेशली आपल्यासाठी तो स्टँड बनवलाय, महिला कक्ष आहे आणि तिथे जाऊन आपण सर्वांनी हा मॅचचा आनंद घ्यायचा आहे. प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाची ह्या स्पर्धेसाठी राहिले. जुना कोळेवाडा ग्रामस्थ JKCCचा संपूर्णतः तो क्रिकेट क्लबचा संघ JKCC अर्थातच जुना कोळीवाडा अर्नाळा आणि अर्नाळामध्ये येत असताना अर्नाळा नगरीतील सर्वाधिक मोठं आयोजन नियोजन अंडरम क्रिकेट आहे. छोटंसं असं मैदान आणि ते छोटंसं मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरम क्रिकेट. आणि हा अंडरम क्रिकेट आज आपण अर्नाळा नगरीमध्ये वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं प्रत्येक आठवड्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा सामना रफ अँड टफ आहे. त्या कारणास्तव आपण ती चर्चा करणार आहोत. 1 मध्ये 1 धावांची गरज आहे. येथून कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. अनिकेत मुळे समोर आहे
आणि त्याच्या विपक्षामध्ये आता प्रसाद आतापर्यंत प्रभावित करणारा मारा प्रसादचा राहिलाय, परंतु प्रसादला खऱ्या अर्थाने येथून एक हिरो बनण्याची एक वेगळी संधी आहे. प्रसादच्या समोर आता अनिकेत मुळे आहे. दोन खेळाडू एकमेकांचे विपक्षात असताना एकाला त्या धावेंना रोखायचंय, परंतु समोरच्या संघाला ती धाव ही मैदानामध्ये कंपल्सरी घ्यायची आहे. एक मध्ये एक धावींची गरज आहे. अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. ऑफसाईडच्या दिशेनं ते 4 खेळाडू आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं आपण पाहतोय ते 4 खेळाडू आहेत. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो केतनला एक मध्ये एक धावींची गरज आहे. आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवलाय तो खेळाडू या मैदानाच्या बाहेर जयेश बनसोडे आहे. अनिकेतवर प्रत्येकाच्या त्या आशाभूत नजरेनं यावेळेला अनिकेत मुळे या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु दुसरीकडून प्रसाद या खेळाडूंना प्रभावित करणारा मारा आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. एक चेंडू एक धावेंची गरज आहे. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. लोअर फुलटाचा चेंडू पॅडल स्वीप केला जातोय. सामना फिनिश. अनिकेत मुळे चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. पॅडल स्वीपच्या दिशेने येत असताना ऑनसाईडच्या दिशेने सामना फिनिश केला जातोय, परंतु बारोंडा 11 संघ अतिशय चांगला खेळ आपण या मैदानामध्ये दाखवलात. संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण आलात, पार्टिसिपेशन दिलात आणि चांगला खेळ ह्या मैदानामध्ये आपण दाखवलात. बघा महिला वर्ग आपल्यासाठी स्पेशली तो महिला डगआउट आहे, तिथे आपण जाऊन ह्या मॅचचा आनंद घेऊ शकतात, ह्या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतात. संपूर्ण आलेल्या महिला वर्ग आपल्याला संपूर्णतः महिला वर्गांना विनंती असेल आपण सर्वांनी या. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ रणाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर जयेश बनसोडे. जोयू आपण यायचे. आदरणीय सन्माननीय दयानंद माळी साहेब आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते जोयूचा गौरव केला जाईल. 14 चेंडू 20 धावेंची खेळी. माळी साहेब खऱ्या अर्थानं JKCC आणि JKCCचा सातत्याने एक पाठीराखा